नमस्कार मंडळी. तर छान अशी लेयर पडणारी, एकदम खुसखुशीत, तोंडात टाकल्या टाकल्या विरघळणारी, खाण्याचा सोडा न वापरता 1 किलो असो किंवा अर्धा किलो असो किंवा वाटीने जरी मैदा मोजून घेतला असेल तरी छान अशी उत्कृष्ट दर्जाची शंकरपाळी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत, ते पण अचूक प्रमाणात. त्या अगोदर मी तुम्हाला दाखवत आहे की मी जी शंकरपाळी बनवले आहेत ते किती खुसखुशीत झाले आहेत आणि त्याला किती छान असे लेयर्स पडले आहेत, म्हणजे शंकरपाळ्याला किती छान असे पदर पडले आहेत. तर मी तुम्हाला 1-2 शंकरपाळे मोडून दाखवते, म्हणजे तुम्हाला कळून जाईल की किती खुसखुशीत झाले आहेत. त्याचबरोबर यांनी तेल पिलेलं नाहीये. माझ्या बघा तुम्ही हाताला, जे बोटाला आहे ना, तेल बिलकुल पण लागलेलं नाहीये. म्हणजे किती जाड शंकरपाळी असून सुद्धा किती छान अशी झाली आहेत आणि आतून कच्चे नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे मी दुसरा पण एक तुम्हाला मोडून दाखवते. तसेच शंकरपाळे तेलात का विरघळतात, अजून काही टिप्स, 1-2 वाटीचे शंकरपाळे बनवायचे असेल तर किती प्रमाण घ्यावे, या सर्व माहितीसाठी संपूर्ण रेसिपी पहा. चला तर मग लगेच शंकरपाळे बनवू. तर इथं मी अर्धा किलो मैद्याची शंकरपाळी बनवत आहे. हाच मी मैदा कपाने मोजून दाखवते. तर तो 3 कप आणि थोडासा वरती झाला आहे. किलोच्या प्रमाणात जर मैदा सांगायचा झाला तर हा अर्धा किलो मैदा आहे आणि वाटीच्या प्रमाणात जर मैदा सांगायचा झाला तर हा 3 वाटी आणि थोडासा वरती मैदा आहे अजून. त्यानंतर यात इलायची पावडर घालायची, तुमच्याकडे असेल तर घाला आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ पण घालायचं. चला तर आता पाहू तूप, दूध आणि साखर किती घालायची ते मैद्यात. तर इथं मी एका भांड्यामध्ये 1 कप दूध घेत आहे. ज्या कपाने मी मैदा मोजला होता त्याच कपाने दूध घेतलं आहे. नंतर त्यात अर्धा कपाला थोडीशी वरती असेल एवढी साखर घातली आहे, ती पण पिट्टी साखर घातली आहे. आणि साखर पिट्टी करूनच घालायची, म्हणजे प्रमाण बरोबर लक्षात येतं. तर ही साखर छान अशी विरघळू द्यायची, म्हणजे दुधाला चांगली उकळी येऊ द्यायची, म्हणजे ही साखर विरघळून जाईल, दुधात व्यवस्थित मिक्स होऊन जाईल आणि आपल्या पिठात पण नंतर व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. तर 3 कप शंकरपाळ्याला आपल्याला 1 कप म्हणजेच 125 ते 130 ग्राम तूप वापरायचं आहे. तर तूप हे दुधात पण टाकू शकतात, पण मी हे तूप दुधात टाकणार नाहीये. यासाठी कारण जे 1 वाटी, 2 वाटी, 4 वाटीचं मैद्याचं प्रमाण घेऊन शंकरपाळी बनवतात त्यांना तुपाचं जर प्रमाण अचूक कळत नसेल तर किती तूप टाकायचं हे यातून तुम्हाला समजेल. जे 3 वाटीचे म्हणजेच अर्धा किलोचे शंकरपाळे बनवत आहे तर त्यांनी डायरेक्ट दुधामध्येच तूप टाकून द्या. नंतर त्याला चांगली उकळी आल्यावरती, म्हणजेच व्यवस्थित गरम झाल्यावरती ते मैद्यात घाला. पण मी इथे तूप चांगलं कडकडीत गरम करून घेते, कारण जे 1 वाटी, 2 वाटीचं प्रमाण बनवतात त्यांना समजावं म्हणून हे करून दाखवते. असं गरम करून तूप घेते, ते पण तुम्हाला समजवण्यासाठी. इथे तूप चांगलं गरम झालेलं आहे. आता आपण मैद्यात घालूत. हळूहळू तूप घालायचं मैद्यामध्ये, कारण तुम्हाला समजून जाईल की किती प्रमाणात तूप लागतं. कारण अति तूप झाल्यावर पण शंकरपाळे विरघळतात आणि कमी तूप झाल्यावर खूप गच्च अशी शंकरपाळी बनतात. तर बघा इथं 3 कप मैद्याला 1 कप दूध घेतलं आहे, 1 कप तूप घेतलं आहे आणि अर्ध्या कपाला थोडीशी वरती साखर घेतली आहे. तर 2 कप मैद्याला अर्ध्या कपाला थोडंसं कमी असेल एवढं दूध घ्यायचं आणि सेम तेवढंच तूप पण घ्यायचं. साखर मात्र अर्ध्यातल्या अर्ध्या कपाला थोडीशी वरी घ्यायची, म्हणजे 1/4 कप साखर घ्यायची. तर हे थोडं थोडं तूप मिक्स करून घ्यायचं, एकदाच खूप सारं तूप नाही टाकत. खरं सांगू का, मला सगळ्यात सोपी पद्धत वाटते शंकरपाळी बनवायची, ते म्हणजे दुधात तूप टाकून द्यायचं. तर एक्झॅक्ट इथं अर्धा किलोला 1 कप तूप लागणार आहे, म्हणजे 125 ग्राम तूप लागणारच आहे. पण ज्यांना कळत नाहीये की 2 वाटी ते बनवतात, अचानक वाटी एक समान नसते, म्हणजे खालून ते वरपर्यंत त्याचा आकार समान नसतो, म्हणून अर्ध वाटी तूप आहे का जास्त आहे हे कळत नाही, त्यांच्यासाठी हे मी करून दाखवते. आता हे तूप सर्व मैद्याला लावून घ्यायचं, व्यवस्थित चोळून घ्यायचं, कारण हे थंड झाल्यावर याच्या गाठी पडल्यासारखं होतं, म्हणून असं हातावरती व्यवस्थित क्रश करून घ्यायचं. व्यवस्थित असा मैदा चोळून झाल्यावरती असे मुटके बसतात का ते बघायचे. जर पिठाचे मुटके बसत असतील याचा अर्थ की तूप बरोबर झालेला आहे, आणि जर खूप पातळ पातळ झाला असेल तर याचा अर्थ समजायचा की तूप खूप जास्त झाला आहे. त्यावेळेस मात्र मैदा ॲड करा. आणि जर मुटके बनत नसतील तर त्यावेळेस मात्र गरम करून तूप टाका. लगेच साखर आणि दूध जे आपण गरम करून घेतलं होतं ते यामध्ये घालूत आणि हे मळून घ्यायचं. तर सुरुवातीला हे थोडं हलकंसं गरम आहे म्हणून मी चमच्यानंच मिक्स करते. तर हे पीठ गच्च असं मळून घ्यायचं. आपण जसं चपातीला मळतोत ना तसं मळायचं नाहीये. आपण चपातीला खूप हलकं हलकं लूज मळतो, तसं नाही. तर गच्च असं मळायचं, म्हणजे छान अशा लेयर्स येतात त्याच्या.
शंकरपाळ्याचं पीठ मळताना मात्र थोडंसं असं साईडला निघतं, परंतु काय होतं यामुळेच लेयर्स बनतात शंकरपाळ्याला. तर आपलं शंकरपाळ्याचं पीठ तयार झालं आहे. चला तर आपण शंकरपाळे बनवून घेऊत. शंकरपाळे बनवण्यासाठी पिठाचा मोठा असा गोळा घ्या, म्हणजे जाडसर असे शंकरपाळे बनवता येतील. हे पीठ खूप ओबडधोबड असल्यासारखं असतं, त्यामुळं चपाती अशी खूप मऊसूत अथवा ह्याची जी आपण चपातीसारखं बनवणार आहोत आकार गोल, तो काही त्याचा गोल आकार येणार नाही. चिरा पडतील, परंतु या चिरामधनंच त्याचे लेयर्स बनतात. त्यामुळे जेव्हा अशा चिरा पडायलेल्या असतात त्यामुळे असं काही वाटू देऊ नका की चिरा पडायलात म्हणून, पण यामुळेच लेयर्स पडतात या शंकरपाळ्याला आणि छान असे खुसखुशीत शंकरपाळी होतात. तर शंकरपाळ्याची लाटी आपली तयार झाली आहे लाटून. तर बतईच्या साह्याने म्हणजे चाकूच्या साह्याने किंवा तुमच्याकडे जे शंकरपाळ्याचं कटर असतं ते पण घेऊ शकतात. त्याने अगोदर कडा कट करून घ्यायच्या, म्हणजे एकसारख्या साईजचे शंकरपाळे येतात. तर इथं पाहू शकतात मी किती जाडसर अशी पाती ठेवलेली आहे. तरी एवढी पाती जाडसर असली तरी पण शंकरपाळे आतून कच्चे राहत नाहीत आणि छान असे खुशखुशीत तोंडात टाकल्या विरघळणारे बनतात. तर तुम्हाला जेवढी आकार साईज पाहिजे तेवढ्याच साईजचे तुम्ही कट करून घ्या. आता हे शंकरपाळे लाटून झाल्यावरती मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि लगेच तळायचे, खूप वेळासाठी ठेवायचे नाहीत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यांदा तळून पाहिजे. कधी कधी काय होतं, खूप सारे करून ठेवताल आणि नंतर ते विरघळले की डबल ते मोडा करा, त्यासाठी अगोदर 2-4 तळून पाहायचे. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. यात मी अगोदरच बालुशाही करून घेतलेली आहे. सुरुवातीला तेल खूप चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतर शंकरपाळी कमी गॅसवरती तळायची. जर सुरुवातीला शंकरपाळी खूप तेलात टाकल्या खूप लवकर कलर बदलत असेल, याचा अर्थ तेल खूप अति जास्त गरम झालेलं आहे. आणि तेल जर गरम झालेलं नसेल आणि तसेच शंकरपाळे तळायला टाकले तर शंकरपाळे तेलामध्ये उकलतात. कारण तेल गरम नसल्यावर पण शंकरपाळे तेलात उकलतात आणि तूप जास्त झाल्यावर पण शंकरपाळे उकलतात. हे 2 कारणं आहेत ज्यामुळे की शंकरपाळे तेलात विरघळतात. आपले छान असे शंकरपाळे तळून झाले तर तेलात विरघळले नाहीत, याचा अर्थ आपलं पीठ शंकरपाळ्याचं व्यवस्थित झालेलं आहे आणि शंकरपाळे पण छान झाले आहेत. तर आता आपण खूप सारे शंकरपाळे तळून घेऊत. मी असं झाऱ्यावरच सुरुवातीला खूप सारे शंकरपाळे ठेवते आणि नंतर ते तेलात सोडते. कारण कधी कधी काय होतं, आपलं बोटसुद्धा तेलामध्ये चुकून चटका बसतो आपल्या बोटाला. एवढंच नाही तर कधी कधी असे वरून शंकरपाळे पडले की तेल अंगावर पण उडून येतं. कधी पण शंकरपाळे जेव्हा तेलात सोडतात तेव्हा चांगलं तेल गरम झालेलं असावं आणि त्यानंतर 3 ते 4 मिनिट कमी गॅसवरती शंकरपाळे तळायचे, जेणेकरून आतून कच्चे पण राहणार नाहीत आणि व्यवस्थित तळून निघतील. तळतानाच दिसत आहे की शंकरपाळ्याला किती छान असे पदरं सुटत आहेत. इथं पाहू शकतात आपले शंकरपाळ्याला छान असे पदरं सुटायले, तर म्हणजे खुसखुशीत शंकरपाळे होणार आहेत. शंकरपाळ्याला पदरं का सुटतात ते पण मी तुम्हाला दाखवते. 1-2 शंकरपाळे जे कच्चे आहेत म्हणजे जे तळले नाहीत ते शंकरपाळे दाखवते की कोणत्या शंकरपाळ्याला लवकर पदरं सुटतात. शंकरपाळे व्यवस्थित तळून झाले आहेत तर आपण काढून घेऊत. आता काही जणांना असं वाटू शकतं की हे उकलल्यासारखं दिसतंय, म्हणजे हे शंकरपाळे विरघळलेत काय की. बिलकुल नाही, याला पदरं आले आहेत, म्हणजेच लेयर्स झाले आहेत. आणि हे लेयर्स कोणत्या शंकरपाळ्यांना होते ते दाखवते मी तुम्हाला. जे तळले नाहीत शंकरपाळे असे सॅम्पलसाठी दाखवते. तर माझ्या हातावरती 2 असे न तळलेले शंकरपाळे आहेत बघा. आणि मी हे असं थोडंसं हे करून दाखवते, फाकून दाखवल्यासारखं दाखवते. इथे लेयर चीर दिसते ना, म्हणजे तो लेयर आहे खरं तर. आणि यामुळे शंकरपाळ्याला वेगवेगळे पदरं पडतात. अजून मी इथं काही लेयर्स आलेले तळलेले शंकरपाळे घेते. बघा त्याला लेयर्स आहेत. जे न तळलेले शंकरपाळे असे चिरा आतनं पडल्यासारखे दिसतात तेच शंकरपाळ्यांना लेयर्स येतात. आणि हे सगळ्यात चांगली गोष्ट आहे, कारण खुसखुशीत कुरकुरीत एवढंच नाही तर जिभेवर टाकल्या विरघळणारी शंकरपाळी त्यामुळेच बनतात. अजून राहिलेली शंकरपाळे मी लगेच तळून घेते. तर खुसखुशीत तेल न पिणारी लेयरची तोंडात टाकल्या विरघळणारी अशा पद्धतीने शंकरपाळे बनवून पहा. त्या अगोदर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. खात राहा आणि मजेत राहा.